नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। सोनाली आंदेकर हिच्यासोबत कृष्णा आंदेकर याच्या पत्नीला सुद्धा गुन्हे शाखेने ताब्यात घेतलाय। आयुष कोमकर हत्या प्रकरणात संपूर्ण आंदेकर कुटुंबाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मुक्ताईनगर येथे तालुक्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतात पाहणी केली। अतिवृष्टीमुळे काही घरांची पडझड झाली असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतातलं उभं पीक जमीनदोस्त झाल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत आला आहे। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुंबरान आंदोलन करण्यात आले। यशवंत सेनेच्या वतीने भारत सोनार यांच्या नेतृत्वाखाली धनगर बांधवांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली। धनगर समाजाच्या पारंपरिक वाद्यासह हे आंदोलन करण्यात आले असून सरकारने आमचे अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य न केल्यास आम्ही देखील मुंबई येथे जाऊन आंदोलन करू असा इशारा भारत सोनार यांनी दिला। मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्देश सुटलेले भाजप माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 7 आरोपींना पीडितांच्या अपीलावर मुंबई हायकोर्टाची नोटीस पाठवण्यात आली आहे। अपीलावर 6 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे। पुणे शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे। कोमकर आणि आंदेकर टोळीमधील गँग वॉरची घटना ताजी असतानाच पुण्यातील कोथरूड परिसरात मध्यरात्री गुंड निलेश गायवाड टोळीकडून गोळीबार करण्यात आला आहे। या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे। गाडीला साईड देण्याच्या किरकोळ कारणावरून गुंड निलेश गायवाडच्या टोळीतील गुंडांनी गोळीबार केला आहे। यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे। दिवस असो की रात्र, ऊन असो की पाऊस, या कशाचाही तमा न बाळगता जिजाऊ सावित्री रमाई यांच्या लेकी पुण्यात आंदोलन करीत आहे। डेक्कन येथील गुडलक चौकात कलाकार कट्ट्यावर हे आंदोलन सुरू आहे। मतासाठी बहीण लाडकी झाली, आम्ही संशोधक कधी लाडके होणार असा प्रश्न त्या विचारत आहेत। वडिलांना ब्लॅकमेल करीत पैसे मागण्याच्या उद्देशाने तिघांनी अल्पवयीन मुलाचे आधी अपहरण केले। तिघेही त्यांच्या वडिलांचे मित्र आहेत। त्यांनी त्याची कारमध्ये गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह पोत्यात बांधून चणकापूर तालुका सावनेर शिवारातील झुडपात फेकून दिला। संशयाच्या आधारावर पोलिसांनी वडिलांच्या एका मित्रास ताब्यात घेतले आणि हत्येचे बिंग फुटले। ही घटना खापरखेडा येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री घडली असून बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली। कोल्हापूर साखर कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक कारखान्यांमध्ये कामगार युनियन सक्रिय आहे, पण राजकीय दबावपोटी अनेक ठिकाणी युनियनचे हात बांधल्यानेच कामगारांचे शोषण सुरू आहे। राज्यातील 135 साखर कामगारांमध्ये कामगारांचे सुमारे 600 कोटी रुपये अडकले आहेत। कामगार युनियन, कारखाना आणि राज्य शासन यांच्यातील त्रिस्तरीय करारास हरताळ फासला जातो। कारखान्यात आयुष्य जाळूनही कामाचे पैसे मिळत नाही। याबाबत राज्य साखर संघ, राज्यस्तरीय कामगार संघटना बोलण्यास तयार नाहीत। अमरावतीत साक्षगंध झाल्यानंतर एका तरुणीवर नियोजित वराने शारीरिक बळजबरी केली, मात्र त्यानंतर वागदत्त वधूची फसवणूक करत त्याने दुसऱ्याच मुलीशी मेतकूट जुळवले। येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे। येवदा पोलिसांनी 16 सप्टेंबर रोजी रात्री आरोपी विक्की विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। मीरा भाईंदर मधून जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्ग परिसरातील बियर बार हे चक्क पहाटेपर्यंत चालतात व त्यात मोठ्या संख्येने गर्दी आणि धुडगूस घातला जातो। पहाटेपर्यंत चालणारे बारकडे उत्पादन शुल्क स्थानिक पोलीस व महापालिकाकडून दुर्लक्ष केले जात असताना पोलीस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली आहे। त्यांच्या आदेशाने मीरा भाईंदर गुन्हे शाखा 1 ते 5 बारवर गुन्हे दाखल केले आहेत। मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे। एका व्यावसायिकाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली। ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली। या व्यावसायिकाचे नाव अमित शांतीलाल चोप्रा असे असून ते 47 वर्षांचे होते। अमित हे मूळचे राजस्थानचे आहेत। काही व्यावसायिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मलकापूर येथे अज्ञात वाहनाने 4 चाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला। यात 3 महिलांसह 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीररित्या जखमी आहेत। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर चिखली रणथंब नाशिक येथे 17च्या रात्री 11:40 ही घटना घडली। राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत हैदराबाद गॅझेटरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार कुणबी दाखले मिळण्यासाठी जे पात्र असतील त्यांना ते नक्कीच मिळतील। आतापर्यंत किती जणांना असे दाखले मिळाले याची आकडेवारी माझ्याकडे नाही, मात्र दाखले मिळत असल्याबाबत कोणाचीही तक्रार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली।
चंद्रपूर मूल वन परिक्षेत्रातील मारोडा उपक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सोमनाथ प्रकल्पात मानव जीवितास धोकादायक ठरलेल्या वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश मिळाले आहे। मारोडा नियती क्षेत्राच्या सोमनाथ प्रकल्पातील शेत सर्वे क्रमांक 2 ते 17 सप्टेंबरच्या रात्री 7:30 वाजताच्या सुमारास वन कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रपूर RRT टीमने वाघिणीला जेरबंद केले। बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद वर्गे आत्महत्या प्रकरणी प्रकाश झोतात आलेल्या धाराशिवच्या तुळजाई कला केंद्राचा परवाना अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी रद्द केलाय। याच कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड ही बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे। केंद्रीय निवडणूक आयुक्त मतचोरीला संरक्षण देत आहे। विरोधकांची नावे मतदार यादीतून वगळली जातात। त्यात प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाची नावे हटवण्यात आली। कर्नाटकच्या आनंद येथे 680 मते वगळण्यात आली। मतदारांचे नावे जाणून बुजून यादीतून काढण्यात आली। ज्यांच्या नावाने ही नावे काढली त्यांनाही याची कल्पना नाही, तर राज्यातील मोबाईल नंबर वापरून कर्नाटकातील मतदार यादीतून काढले गेले असे सांगत लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केलाय। उत्तराखंडमध्ये निसर्गाचा भयंकर प्रकोप बघायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या असून अशीच एक घटना बद्रीनाथ महामार्गावर घडली। भाजपचे गढवालचे खासदार अनिल बलूनी भूस्खलनातील पीडितांच्या भेटीसाठी निघालेले असताना मोठी दरड कोसळली। यावेळी खासदार बलूनी सगळ्यांना पाठीमागे जाण्याच्या सूचना देत होते। त्याचवेळी आणखी दरड कोसळली। घाबरलेले खासदार बलूनीही जीव वाचवण्यासाठी धावत सुटले। भुवनेश्वर शहरातील वाहतूक विभागातील एका महिला कॉन्स्टेबलच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य पोलिसांनी उलगडले आहे। 6 सप्टेंबर पासून महिला कॉन्स्टेबल शुभमित्रा साहू बेपत्ता होती। पोलिसांनी केलेल्या तपासात शुभमित्राची हत्या झाली असून तिचा पती दीपक कुमार राऊतने ही हत्या केल्याचं समोर आलंय। दीपक हा देखील पोलीस शिपाई आहे। हत्येनंतर दीपकने शुभमित्राचा मृतदेह त्याच्या कारमध्ये लपवला होता। त्यानंतर रोजप्रमाणे तो कामाला गेला। संधी मिळताच त्याने 1700 किलोमीटर अंतरावर निर्जन स्थळी जंगलात शुभमित्राचा मृतदेह दफन केला होता। बिहारमधील निवडणुकांच्या तारखा जवळ येत असतानाच काँग्रेस व भाजपच्या नेतृत्वाखालील दोन्ही आघाडींमध्ये जागावाटपाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही। जागावाटपात जिंकण्याची शक्यता असलेल्या जागांवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्याशी मतभेदांची लहरी रुंदावली आहे। सायबर गुन्हेगारांच्या सापड्यात 3 दिवस अडकलेल्या एका 76 वर्षीय महिला डॉक्टराचा हृदयविकाराने मृत्यू झालाय। बुधवारी हैदराबाद पोलिसांनी ही माहिती दिली। सदर डॉक्टर सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी होते। सायबर गुन्हेगारांनी पोलीस असल्याचे भासवून त्यांचा छळ केला, धमक्या दिल्याचे पोलिसांनी सांगितले। ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधलाय। ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, जगाचे सम्राट नाहीत, असे खडे बोल सिल्वा यांनी ट्रम्प यांना सुनावले। पाकिस्तानची जैश-ए-मोहम्मद आपली संघटना पुन्हा स्थापित करण्यासाठी एक नवीन कट रचत आहे। यासाठी त्यांनी ऑपरेशन 313 सुरू केले आहे। ही कारवाई करण्यासाठी दहशतवादी अंदाजे 4 ट्रिलियन पाकिस्तानी रुपये उभारण्याचे काम करत आहेत। वृत्तानुसार या जमा झालेल्या पैशातून जैश-ए-313 मदरसे आणि दहशतवादी प्रशिक्षणासाठी अंदाजे 150 कॅम्प बांधणार आहेत। हे मदरसे पाकिस्तानमधील सीमावर्ती भागात असतील। या वर्षाच्या अखेरीस POK मध्ये 30हून अधिक हायटेक मदरसे आणि कॅम्प बांधण्याचे त्यांचे लक्ष्य आहे। अमेरिकेतील दक्षिण पेन्सिल्व्हानियामधील नॉर्थ कोडोरोस टाउनशिपमध्ये बुधवारी झालेल्या ताबडतोब गोळीबाराच्या घटनेत 3 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय। घरगुती वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर अचानक गोळीबार करण्यात आला होता। पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हल्लेखोराला घटनास्थळीच ठार करण्यात आले। या घटनेच्या निषेधार्थ शेकडे लोक रस्त्यावर उतरले आणि रात्री उशिरापर्यंत आंदोलन केले। पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने बुधवारी एका महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे। या कराराचे नाव स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट ठेवले आहे। या करारानुसार जर या दोन्ही देशांपैकी कुठल्याही एका देशावर हल्ला झाला तर ते दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार आहे। हा करार पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यात झाला आहे। रियादला पोहोचलेले शरीफ यांनी अल यमामा पॅलेसमधील क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली। या दोन्ही देशातील करार जवळपास 8 दशके जुने भागीदाराच्या आधारे करण्यात आला।
राज्यातील हिरे आणि आभूषण क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार कौशल्य विद्यापीठात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। या उपक्रमामुळे कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होऊन उद्योगाची वाढ सुनिश्चित होईल, असेही ते म्हणाले। तसेच नवी मुंबईतील महापे येथे अत्याधुनिक हिरे आणि आभूषण पार्क विकसित केले जात आहे, ज्यामुळे निर्यात वाढीस मदत होईल। नवी मुंबई महानगरपालिकेच्या नोकर भरतीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। महापालिकेने घेतलेल्या परीक्षेचा निकाल पुढील सूचना मिळेपर्यंत जाहीर करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे। ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी भरती विरोधात कोर्टात धाव घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला। काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई महापालिकेमध्ये 620 पदांसाठी भरती आयोजित केली होती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयांमुळे अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठला आहे आणि वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकेचे मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केली आहे। फेडरल रिझर्व्हने 2025 मध्ये पहिल्यांदाच व्याजदरात 25 बेस पॉइंटनी कपात करण्याचा निर्णय घेतला असून आता या निर्णयाचा ट्रेलर अमेरिकन बाजारात दिसून आल्यानंतर संपूर्ण पिक्चर भारतीय बाजारात पाहायला मिळू शकते। मेटाने AI ग्लासेस लॉन्च केले आहे। काल रात्री म्हणजे 17 सप्टेंबर रोजी झालेल्या मेटा कनेक्ट इव्हेंटमध्ये कंपनीने मेटा रे बँड डिस्प्ले स्मार्ट चष्मा सादर केलाय। हे स्मार्ट ग्लास इनबिल्ट डिस्प्लेसह आणले गेले आहेत। आता आपण आपल्या स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉच शिवाय फोनवर सूचना पाहू शकतो। अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। दीपिका आता कल्की 2898 AD या प्रभासच्या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये झळकणार नाही। गुरुवारी या सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत X हँडलवर याविषयी घोषणा केली आहे। दीपिका आता सिनेमाचा भाग नसेल, असे त्यांनी थेट जाहीर केले। कल्की 2898 AD या सिनेमासाठी कमिटमेंटची आवश्यकता आहे, असे म्हणत दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। आज टोकियो येथील जपान नॅशनल स्टेडियमवर एक रोमांचक भालाफेक स्पर्धा होणार आहे, जिथे नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आमने सामने येतील। हा सामना आज 18 सप्टेंबर रोजी होणार आहे। पात्रता फेरीत दोघांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आणि 84.50 मीटरपेक्षा जास्त भाला फेकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले। 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक नंतर हे पहिलेच वेळ असेल जेव्हा हे दोन्ही दिग्गज खेळाडू एखाद्या मोठ्या स्पर्धेत एकमेकांसमोर येतील। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।